तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी असली भारी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यांना, की त्यांना सुद्धा ती वस्तू आवडणार आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा त्यांनी बनवल्याच्या नंतर ती वस्तू आवडणार। अशीच एक मस्त एकदम भारी वस्तू घेऊन आले बरं का मी तुमच्यासाठी। मी ती वस्तू जशी बनवणार आहे ना तशी तुम्ही पण ती वस्तू बनवा आणि तुमच्या घरच्यांना, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, तुमच्या बहिणींना, तुमच्या मैत्रिणींना ती वस्तू नक्की आवडणार। आणि ती वस्तू बनवल्याच्या नंतर आहे ना आपण 12 महिने ही आपण आपल्या घरात त्या वस्तूचा उपयोग करू शकते। आणि तेवढंच नाही बरं का, आपल्या घरात उपयोग करू शकते। आणि जरी आपल्याला कुणाला द्यायचं असेल, की आपली मैत्रीण समजा, आपली बहीण समजा, किंवा आपण वर्षातनं एकदा 2 वर्षातनं एकदा आपल्या माहेरला जात असतो, त्या टाइमला सुद्धा आपण ती वस्तू छानपैकी बनवून घेऊन जाऊ शकते। आपल्या माहेरला सुद्धा घेऊन जाऊ शकते, आपल्या मैत्रिणींना सुद्धा देऊ शकते, आपल्या बहिणीला सुद्धा देऊ शकते। अशीच एक वस्तू आपल्याला बनवायची, ती आज मी बनवून दाखवणार। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की ती वस्तू मी काय बनवणार आहे। आणि ती बनवल्याच्या नंतर इतकी भारी एकच नंबर दिसते बरं का। आता तुम्ही म्हणता ना आपण ती वस्तू बनवायची घरी आणि मग ह्याला त्याला द्यायची म्हणल्यावर ती आवडन का? तर कसं असतं माहिती आहे का, आपण जर आपल्या मैत्रिणीला एखादी गोष्ट दिली किंवा आपल्या बहिणीला एखादी गोष्ट दिली, तर ती वस्तू काय आहे, ती कशी दिली, या हलकी आहे का भारी, त्याच्यापेक्षा आहे ना माणसांनी वस्तू दिली त्याच्या मागच्या भावना बघावं कधी बी। माझं तर हे मत आहे की आपण एखादी वस्तू जर एखाद्याला दिली तर त्याने आपल्या भावना त्याच्या मागच्या बघावं। ती वस्तू बारीक आहे, मोठी आहे, हलकी आहे, भारी हे काही बघू नये। आणि आता पण असे लय लोक आहेत की एखादी वस्तू जर भेट दिली तर ते विचार करत नाही हलकी आहे, भारी, त्याच्या मागच्या भावनाच बघत असतात। आणि मी आतापर्यंत आहे ना, मी कधी पण कुणाला काही वस्तू द्यायची म्हटल्यानंतर मी बनवून देते। आणि माझ्या मैत्रिणीला पण दिलेली आहे, माझ्या बहिणीला पण मी दिलेली ही वस्तू बनवून आणि त्यांना आवडलेली आहे। असं नाही की मी बनवली आणि त्यांना डायरेक्ट दिली, असं नाही। मी बनवली मला स्वतःला, ज्या टायमिंगला माझी बहीण आली आणि तिने बघितली, मग त्या टायमिंगला म्हणली मला पण बनवून दे। म्हणलं ठीक आहे, बनवून देते तुला पण। आणि इतकी भारी वस्तू मी तिला बनवून दिली, मग ती पण तिच्या घरी रोज 12 महिने त्या वस्तूचा उपयोग करते। तसंच आपल्याला पण करायचं आहे, आपण पण ना 12ही महिने आपल्याला त्या गोष्टीचा उपयोग झाला पाहिजे, अशी आपल्याला एक वस्तू बनवून घ्यायची। आणि त्या वस्तूला आहे ना जास्त काही मेहनत नाही किंवा आपल्याला विकतचं काही आणायची गरज नाही, जे घरात आहे वस्तू त्याच वस्तूपासून बनवायची। आणि आपल्याला त्यासाठी ना फक्त एकच साडी पाहिजे, ती बी एकदम अशी म्हणजे नाही का जुनी झालेली असली तरी चालेल, पण जुन्या आपण एवढ्या बी जुन्या वापरू नका की नाही का वस्तू एकदम चांगली दिसली नाही पाहिजे। जर अशी मध्यम साडी घ्या आणि त्यापासून अशी एक वस्तू बनती ना की ती तुम्हालाही आवडणार आणि तुम्ही ज्याला देता त्यांना सुद्धा आवडणार ती बरं का, खरंच। आणि मी त्या वस्तू बनवल्यात आतापर्यंत मी लय जणांना दिल्या तर ती त्यांना आवडलंय पण, म्हणून तुम्ही पण बनवा, कुणालाही द्या। आणि मेन गोष्ट आहे ना, आपण जर ती साडी घेतली ना तर आपल्याला कैचीचाही काय उपयोग करायची गरज नाही आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टीची म्हणजे आपल्याला ती साडी कापायचीच नाही। आणि त्या साडीचा उपयोग कसा करायचा माहिती का आपल्याला, जशी आपण साडी घेतो, आता नवीन साडी असू द्या, आपण धुतल्याच्या नंतर काय करतो, धुतल्याच्या नंतर तिला झटकून घडी घालून आपल्या कपाटात ठेवत असतो, बरोबर आहे का नाही? तर आपण घडी घालून आपल्या कपाटात ठेवतो ना, सेम तशीच घडी घालायची आपल्याला त्या वस्तूची, म्हणजे त्या साडीची। त्यापासून ती वस्तू तयार होणार आहे, एकदम भारी एकदम बेस्ट वस्तू तयार होणार बरं का। तर आपली एखादी साडी घ्यायची, त्याची मस्तपैकी घडी घालायची आणि जशी आपण कपाटात ठेवतो का तशी घडी घालायची। आणि तशी घडी घातल्याच्या नंतर डायरेक्ट कपाटात ठेवायची नाही आपल्याला, आपण कपाटात ठेवायला जशी घडी घालतो ना तशी घडी घालायची, पण आपल्याला कपाटात ठेवायची नाही, घडी घालायची मस्तपैकी कपाटात ठेवण्यासारखी। आणि मग त्या वस्तूपासून अशी एक मस्त वस्तू होती की तुम्ही बघून सुद्धा आश्चर्यचकित होतात की खरंच असं होतं का, की एकच साडी लागते आणि त्या एकाच साडीला फक्त घडी घालून आपण इतकी भारी वस्तू बनवू शकते का? म्हणजे आता तुम्ही ठिकाणी बघत असताना की कोणतीही वस्तू बनवायची म्हणलं ना काय तर कुटाणा असतो त्याला, पण आपल्या ह्या वस्तूला काहीच कुटाणा नाही, काही म्हणजे कशाचीच गरज नाही, कशाचंच काहीच कुटाणा करायची गरज नाही। फक्त आपल्याला एक साडी घ्यायची, त्याची घडी घालायची आणि त्यापासून एक वस्तू आपल्याला एकदम बेस्ट तयार करायची। तर ती वस्तू काय आहे ती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवट सांगते आणि तुम्हाला ती वस्तू मी बनवताना दाखवणार आहे। बनवताना सुद्धा तुम्हाला कळेल की आपण ती वस्तू काय बनवतोय। आणि बऱ्याच जणांच्या लक्षात नाही आलं तर ती वस्तू तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच की ती वस्तू काय आहे म्हणून। तर तुम्ही बघू शकताय बहिणींनो की मी अशी गुलाबी कलरची साडी घेतलेली बघा। आणि ह्या साडीला आहे ना आपल्याला घडी घालून घ्यायची ह्या साडीची। तर तुम्ही आता तुमच्या घरात किती बी शिल्लक साड्या असतील ना, तुम्हाला आता माहितीच आहे घरात किती पण पुढून साड्या असतात। आणि बरेच वेळेस काय होतं माहिती आहे का
की आपल्या काय काय साड्या आहेत ना अशा काठापदराच्या समजा, अशा कॉटनच्या समजा, तर त्या साड्या आहेत ना अशा पडून असतात आणि त्या पडून असल्यामुळे त्याचा उपयोग आपण काहीच करू शकत नाही. कारण की टबवाले काय तसल्या साड्या घेत नाही, काठपदर ते तसल्या साड्या अजिबात घेत नाहीत बरं का. अशा साध्या साड्या असल्या तर घेतात. तर तुम्ही ही वस्तू आहे ना, असं नाही की तुम्ही एकदम भारी साडी घ्या, कॉटनची साडी घ्या, चमकीचीच घेऊ नका, असं काही नाही. तुमच्या घरात जशी आसन तशी साडी घ्या. अशी साधी जरी साडी असली ना, माझ्या अंगावर आहे तसली जरी साडी असली ना, तरी तुम्ही ही वस्तू बनवू शकते. त्यासाठी आपल्याला अशीच साडी घ्या, तशीच साडी घ्या, अशी काही गरज नाही. जशी साडी आहे आपल्या घरात आणि ती कपाटात ठेवून तशीच आपल्याला साडी घ्यायची आणि त्याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. तुम्ही बघू शकता, इथं मी घडी घातली आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आता आपल्याला, अशी अजून एक घडी घालायची ह्याची. तर बघा आपली घडी घालून झालेली आहे साडीची. बघू शकताय तुम्ही, सगळीकडनं घडी घालून झालेली आहे साडीची. दिसली का? तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, घडी घातल्याच्या नंतर ही घडी आपल्याला ही अशी घडी घालायची. दिसली का तुम्हाला? ही अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची. तर आता अशी घडी घातली ना, तर ही घडी अशीच ठेवायची आणि आपल्याला ती वस्तू मस्तपैकी बनवून घ्यायची. तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर बघा तुम्ही, मी ह्या साडीची घडी घालून घेतलेली. तर आता आपल्याला काय करायचंय, या साडीला पहिलं असं झटकून घ्यायचंय, म्हणजे ह्याच्या कुठंही गुड्या राहणार नाहीत ह्या साडीला. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला ही अशी घडी घालायची. पण ही घडी घातल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, जी किनार दिसते ना, ही किनार, ती किनार सोडायची आपल्याला आणि त्याच्या बरोबर किनाऱ्याच्या थोडंसं वरती आपल्याला ही साडी घ्यायची आहे, ही अशी. आणि जी किनार शिल्लक राहिली तर जरी आपल्याला उपयोग करायचा आणि तो कसा करायचा ना, तो बी मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर या आपण आता इकडं, आणि ही आपली साडी अशी आपण इथं हातरली, मी तुम्हाला दाखवले हातरून. आणि ही किनार जी दिसते ना, ही शिल्लक ठेवलेली आहे. तर आता आपल्याला ह्या किनारीचा सुद्धा उपयोग करायचा ह्याच्यात, पण तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर ही आपल्याला साडी अशी खाली हातरल्याच्या नंतर आहे ना, आपल्याला इथं टिप मारून घ्यायची. तर एवढ्या अंतरावर मी टिप मारून घ्यायला चालू केली बघा. एवढं अंतर सोडलेलं आहे इकडे शिल्लक आणि इथनं टिप मारून घ्यायची आपल्याला. तर आपल्याला इकडं असं अंतर सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टिप मारून घ्यायची. हे टिप सरळ मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. तर आपली इथं टिप मारून झालेली बरं का, हे बघा. तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, एवढ्याच अंतरावर इथून तिथून सगळ्या टिपा मारून घ्यायच्या, ते इथपर्यंत अशा उभ्या टिपा मारून घ्यायच्यात अगोदर. आणि त्याच्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला काय करायचं, हे गोळा होऊ नाही द्यायचं, ह्याला कुठं गुढ्या पडू द्यायच्या नाहीत. आता परत आपण थोडं अंतर सोडून परत इथनं टिप मारून घेऊ.
तर बघू शकता बहिणींनो, तुम्ही अशा उभ्या टिपा मारून झाल्या आहेत. आता ह्याच्या आडव्या टिपा पण मारायच्यात आपल्याला. पण त्याच्या अगोदर काय करायचं, जी ही शिल्लक जी किनार राहिलेली ना आपली, ती आता आपल्याला आहे ना कट करून घ्यायची. आणि कट करून घेतल्याच्या नंतर त्याचा असा भारी उपयोग करायचा आहे ना. आणि त्याचा उपयोग पण तुम्ही बघा बरं का. त्यासाठीच आपण ही किनार आपल्याला शिल्लक ठेवलेली, त्याचा उपयोग करायसाठीच आपण ही किनार अगोदर घेऊया सगळी कट करून. तर झालेली आपली किनार कट करून. आता ही किनार आहे ना आपल्याला ही अशीच साईडला ठेवून द्यायची. ह्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे बरं का. हे उपयोग कसा करायचा आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघा. त्याचा उपयोग केल्याच्या नंतर ती वस्तू तुम्हाला एकदम भारी आवडणार आहे बरं का. म्हणून आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल त्या वस्तूचा उपयोग मी कसा केलेला आहे, ही जी शिल्लक किनार राहिली त्याची. तर चला आता आपल्याला काय करायचंय, आपण अशा उभ्या टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला अशा इकडच्या साईडने आडव्या टिपा मारून घ्यायच्यात. तर ही वस्तू आपल्याला बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. त्यावरती काही जास्त टाइम घेत नाही. 5 मिनिटात आपली ही वस्तू तयार होती. फक्त तुम्ही नीट लक्ष देऊन बघा, मग तुमची वस्तू बघा 5 मिनिटात तयार होती का नाही. आणि ती वस्तू आवडणार पण सगळ्यांना. तर चला आपण घेऊया अशा टिपा मारून. तर बघा आता आपण उभ्या टिपा मारून घेतल्याच्या नंतर आडव्या पण टिपा मारून झाल्यात. आणि त्याच्यानंतर बघा ही वस्तू कशी दिसायला लागली आपली. तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, जी आपण किनार कट करून घेतलेली ती मी इथं घेतलेली बघा. तर आता आपल्याला ह्या किनारीला आहे ना मस्तपैकी अशी ह्या वस्तूला सजवून घ्यायचंय. तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, ही जी किनार आहे ती आहे ना आपल्याला इथनं जोडून घ्यायची. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथनं एक टिप मारून द्यावं लागेल. तर आपण आता टिप मारून घेऊया इथं एक. आणि ही लेस सगळीकडनं आपल्याला चारही बाजूनी आपल्याला ही लेस जोडून घ्यायची. आणि ही लेस जोडल्याच्या नंतर मग तुम्ही बघा कसली भारी ही वस्तू दिसती. तर चला आपण अगोदर इथनं एक टिप मारून घेऊ आणि ही लेस कशी जोडायची हे बघूया. तर फायनली आपली जी वस्तू बनवणार होतो ती आता वस्तू बनवून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर बनवल्याच्या नंतर पण ही वस्तू इतकी सुंदर दिसते ना. तर ही अशी आडवी धरल्याच्या नंतर ही अशी दिसती आणि उभी धरल्याच्या नंतर ही वस्तू अशी दिसती. तर ह्या वस्तूचं नाव मी तुम्हाला सांगते की हे लहान मुलांसाठी दुपटं तयार केलेलं आहे आपण. तर तुम्ही बघू शकताय, मी तर तुम्हाला सांगितलेलं की मी कॉटनची साडी घेतलेली. तुम्ही तर कोणची साडी घेऊ शकताय, पण कॉटनची साडी मी का घेतली की आता नुकताच आपला उन्हाळा चालू होणार आहे. आणि उन्हाळ्यात काय होतं, बारक्या मुलांना लय गरम होतं. आणि जे आपण विकतचे जे दुपटे आणत असतो ना, तर ते दुपटे आहेत ना नायलनचे असतात, म्हणजे असं कॉटनचे नसतात, असे नायलनचे असतात. आणि त्यात लय गरम होतं, उकडतं पण त्याच्यात. त्यामुळे आपण काय केलंय, लहान मुलांसाठी आहे ना खास असं कॉटनच्या साडीपासनं दुपटं तयार केलंय. तर आपण आहे ना हे महिन्याचं बाळ असतं ना, 1 महिन्याच्या बाळापासून तर वर्षाच्या बाळापर्यंत आपण हे आरामशीर वापरू शकते. आपलं बाळ जर 1 महिन्याचं झालं म्हणजे कुठंही आपण गेलो आपल्या पाहुण्याला कुणाच्याही इथं, आपल्याला जर 1 महिन्याचं बाळ झालेलं असेल तर हे आपण भेटवस्तू नेऊ शकते. आणि तुम्हाला तर मी मगाशी सांगितलेलंच की माणसाची वस्तू हलकी भारी हे नसतं, तर त्याच्या पाठीमागे जे भावना असतात त्याच महत्वाच्या असतात. तर आपण बरेच ठिकाणी बघत असतो की आपण आत्या झालो, मावशी झालो, मामी झालो, तर आपण काय करत असतो, हे असे दुपटे तयार करून घेऊन जात असतो. तर तसंच मी पण आज मस्तपैकी दुपटे तयार केलेले आहे. तर आपले बारके बाळ जे असतात ते सू करत असतात. आणि सू केल्याच्या नंतर ना जे कॉटनचे दुपटे असतात ना, तर त्यात शोषून घेत नाही. हे आपण सुती साडीपासून दुपटं तयार केलेलं आहे. तर लहान मुलांनी सू जरी केली ना तर हे शोषून घेणार आहे. आपल्या लहान मुलांना इन्फेक्शन काहीच होणार नाही. त्यासाठी मी कॉटनच्या साडीपासून हे असं दुपटं तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय, तर किती सुंदर दिसतं हे दुपटं. आणि मस्तपैकी असं कॉटनच्या साडीपासून केलंय मी. आणि जी आपली लेस होती तर ती लेस वाया न घालवताना ही लेस मी अशी साईडनी लावली, पण दिसायला पण एकदम सुंदर आणि ऍक्टिव्ह दिसते. आणि ह्याचा वापर पण आपल्या लहान मुलांना एकदम भारी आणि एकदम बेस्ट होणार आहे बरं. कारण की 1 महिन्यापासून 1 वर्षाच्या बाळापर्यंतच हे उपयोग येणार आहे का. तर तसं काय नाही बरं का, की आपलं बाळ जरी मोठं झालं ना तरी हे 12 महिने उपयोग होऊ शकतं ह्या गोष्टीचा. कसं माहितीये का, जर आपलं बाळ 1 महिन्यात असेल तर आपण ह्याला असं झोपू शकतो ह्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर आपलं बाळ वर्षाचं झालं, 1-1.5 वर्षाचं झालं, तर त्या टाइमिंगला आपण त्यांना जेवायला बसवत असतो ना, त्या टाइमला आपण ही वस्तू अशी तयार करू शकतो. म्हणजे हे दुपट्याची घडी घालायची आणि घडी घातल्याच्या नंतर ह्याच्या आरामशीर आपलं बाळ
जेवायला सुद्धा बसू शकते, म्हणजे बरेच वर्ष ही बाळाच्या उपयोगी ते येणार आहे. तर ही खास मी माझ्या नातूसाठी वस्तू बनवली. तर आता माझा नातू छोटा आहे, आताशीक जन्मलेला आहे, अजून 1 महिन्याचा पण झालेला नाही, आताशीक 8 दिवसाचा नातू आहे माझा. आणि आता 8 दिवसाच्या नातूला हे दुपटं एकदम भारी मस्त येणार आहे. आणि त्याच्यानंतर तो मोठा झाल्याच्या नंतर सुद्धा त्याला असा बसायला सुद्धा, हे जेवण करताना बसायला सुद्धा ह्याचा उपयोग मस्तपैकी होणार आहे. फायनली आपलं दुपटं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर बी दिसतंय. तर हे दुपटं तुम्हाला आवडलंय नाही आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.